10 वर्षानंतर खैरे घराण्यात गुलाल, सचिन खैरे यांचा दणदणीत विजय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उबाटा गटाच्या प्रभाग क्रमांक 14 मधून सचिन खैरे यांनी विजय मिळवलाय। विशेष म्हणजे सचिन खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे आहेत। त्यांच्या या विजयानंतर खैरे कुटुंबाच्या राजकीय विजयाची परंपरा पुन्हा एकदा प्रस्थापित झाली आहे। गेल्या 2 महानगरपालिका निवडणुकांमध्ये सलग पराभवामुळे खैरे घराण्याचा विजयाचा सिलसिला खंडित झाला होता। मात्र आज सचिन खैरे यांच्या विजयानंतर तब्बल 10 वर्षांनंतर खैरे यांच्या कार्यालयात गुलाल उधळण्यात आलाय। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। या विजयाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, संकट येतच राहतात, ती पार करत पुढे जावंच लागतं। पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे। मात्र मुंबईत मराठी माणसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना 75 जागा दिल्यात। ठाकरे संपत नाहीत, ते पुन्हा जोमानं उभं राहतील। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज येणार आहे। या विजयामुळे शिवसेना उबाटा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये जल्लोष, ढोलताशे आणि गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला। सतत 1988 पासून गुलाल यायचा। 88, 90, 95, 99, त्याच्यानंतर मग 2004, 2009, 2014 असं सतत गुलाल पडत गेला। पण 2019ला त्या ठिकाणी पराभव झाला, काही लोकांनी पराभव केला। परत आता सुद्धा यावेळेसही पराभव केला। 2 पराभव झाल्यानंतर आज आमच्याकडे गुलाल शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज परत एकदा सचिनच्या रूपाने का होत नाही, गुरुमंडीचा नगरसेवक, प्रभागाचा नगरसेवक म्हणून का होत नाही, आज आमच्या इथे गुलाल आला, पडला अंगावर, हे आनंदाची बाब आहे। ते अपेक्षित यश न मिळणं मी सकाळपासून दुःखी आहे। मुंबई सुद्धा आम्हाला वाटलं मुंबई आपली येईल। 2 भावांनी खूप जबरदस्त काम केलं, तरी मराठी माणसांनी जवळ 75 जागापेक्षा जास्त जागा 2 भावांना दिल्या। हे काही कमी नाही आहे। हे लोक भाजपवाले किंवा बाकी शिंदेवाले म्हणे यांचे काहीच येणार नाही, यांना काही होणार नाही, संपले ठाकरे संपले। पण ठाकरे संपले नाही, ठाकरे परत मजबूतीने उभे आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आणि तेही आम्ही दाखवून देणार की महाराष्ट्रामध्ये परत एकदा ठाकरे राज्य येईल म्हणजे येईल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।